मित्रांनो जसं हरिश्चंद्रगडाला 4 खांब होते त्याच्यातले आता एकच राहिला, तसं इथं पण सेम आहे टाईप. इथे पण हा एक या 4पैकी 3 तुटलेले आणि या साईडचा आहे. नमस्कार मित्रांनो, आपल्यासोबत मित्र पण आहे. आपला मित्र काय नाव शांताराम. सॉरी अरे तुमच्या मानव मित्र त्यात बघा पंख काढले तो वाटतं. मान पण काढले त्याने मग तोडतो. बघा पायऱ्या कशा बघा, पूर्ण दगडाला कोरून पायऱ्या बनविले. जय बोल बजरंग. रस्ता बघा कसा डायरेक्ट दगडीच्या मधून यायचा रस्ता आहे. तर मित्रांनो लास्ट पॉईंट होता जो की आपण कव्हर केलेला आहे. आणि आता पाऊस एकदम जोरचा चालू झाला आहे, म्हणून लवकरात लवकर आपण खाली जाऊ, नाहीतर मग फॉर्म करणं आपल्याला आहे ना रस्ता विसरायचा चान्स जास्त असू शकतो. नमस्कार मित्रांनो मोबाईल नसल्या कारण खूप दिवसांपासून आपले व्लॉग येत नव्हते. आणि आज फायनली आम्ही निघालेलो आहे इगतपुरी तालुक्यातील त्रिंगलवाडी गावाजवळील त्रिंगलवाडी किल्ल्याला एक्सप्लोर करण्यासाठी चाललो आहे. निसर्गरम्य वातावरणात असलेला त्रिंगलवाडी हा किल्ला इगतपुरी या तालुक्यात स्थित आहे. आणि त्रिंगलवाडी या किल्ल्यावर जायचं असेल तर इगतपुरीपासून 8 किलोमीटर अंतरावर त्रिंगलवाडी हे गाव आहे. इगतपुरीहून त्रिंगलवाडी गावात जाण्यासाठी 2 मार्ग आहेत. पहिला मार्ग इगतपुरी शहरातून जातो आणि दुसरा मार्ग घोटी येथे बलादुरी गावातून जातो. आणि आम्ही पहिल्या नंबरवरचा मार्ग निवडला. इगतपुरी या शहरात घुसल्यानंतर त्रिंगलवाडी गावातले आमचे मित्र भेटले आणि त्यांच्यासोबतच आम्ही जाऊन पोचलो किल्ल्याच्या पायथ्याच्या गावात. माझ्याबरोबर असलेला सुनील याचे मित्र पण ह्याच गावातले होते, म्हणून पार्किंगचा तर काही विषयच नव्हता. पार्किंगमध्ये गाड्या लावून आम्ही मेन जी ट्रेकिंग आहे ती सुरू केली. आणि मित्र भेटल्यामुळे कॉन्टेंटचा तर काही विषयच नव्हता. तर नमस्कार मित्रांनो, मी वैभव वावरे स्वागत करतोय आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आजचा सीन असा, आज आम्ही आलेलो आहे त्रिंगलवाडी फोर्ट एक्सप्लोर करण्यासाठी. आणि आता आपण किल्ल्याच्या पायथ्याशी बघू शकतो. इथून जी आपली मेन ट्रॅकिंग आहे ती सुरू होणार आहे. आणि आपल्यासोबत एवढं जण बघू शकतो. सुनील इकडं, अजून एवढी गँग आपल्या होतं लोकलचे नाही का इथल्याचे त्रिंगलवाडी गावामधले. आणि मित्रांनो खूप दिवसानंतर आपण ब्लॉग बनतोय, कारण की ना एवढे दिवस मोबाईल नव्हता आपल्याकडे. आता दुसरा मोबाईल घेतला आहे, त्याच्यामुळे परत आपण जी ब्लॉगिंग आहे ती परत सुरू करतो. आणि इथून पुढं परत आपले जे ब्लॉग आहेत तुम्हाला बघायला मिळतील. आणि आजचं वातावरण बघू शकताय, पावसाचं नाही आहे का, एवढा पाऊस पडून गेलेला आम्ही यायच्या आधीच. तुम्हाला कॅमेरा क्वालिटी थोडी चांगली बघायला मिळत असेल, कारण की हा 12पेक्षा थोडासा मोठा व्हर्जन आहे. आणि इथून आपली जी मेन ट्रॅकिंग आहे ती सुरू झालेली आहे. इकडं बाकीचे जण पुढे, आपण ब्लॉग बनवायच्या नादात मागं राहिलो नाही का. भरपूर व्हिडिओमध्ये तुम्ही बघितले असेल ती लेणी, ते आज आपण पण कव्हर करतोय. आणि तिच्या डाव्या बाजून इकडून रस्ता, इकडून आपल्याला वरती जायचं आहे. आधी इथून मधून जाऊन काय विषय ते बघू. किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या जैन लेण्यांवरून ह्या किल्ल्याची निर्मिती साधारण 10व्या शतकात झाली असावी. बघा इथून मध्ये आल्यानंतर ना इथं पूर्ण अशी दगड कोरून इथं मध्ये लेणी बनवली नाही का. इकडून दगडावरून पाणी पण पडते या साईडून. आणि इथून जो आपला मेन दरवाजा, इथून आपल्याला मध्ये जायचं. आता काही कालांतरानुसार मूर्ती होती ती तुटलेली आहे, बघू शकता. दगडाचं कोरून इथून बघा, इथून वरती पूर्ण मधून आहे ना जागा दिसते, इथून पूर्ण पाणी येते डोंगराच्या वरचं. हरिश्चंद्रगडाला 4 खांब होते त्याच्यातले आता एकच राहिला, तसं इथं पण सेम आहे टाईप. इथे पण हा एक
या चारींपैकी 3 तुटलेले आणि या साईडचा आहे म्हणजे सेम हरिश्चंद्रगडासारखंच. हरिश्चंद्रला पण 4 आहे, तिच्यातले ना 3 तुटलेले आणि हा एक बाकी. इथं पण सेम आहे, इथं हा एक आहे, 1 2 आणि हा 3, हा तिसरा तुटलेला आहे. तुम्ही याच्यावर अंदाजा लावू शकता की किती जुनी लेणी असेल नाही का. लेणीमध्ये ना आरामशीर 100-200 जण बसून जातील, एवढी मोठी. पहिला टप्पा इथून मध्ये आल्यानंतर आहे ना हा एक मोठा टप्पा आहे नाही का. इथून पूर्ण असे खांबा बिंबा आहे आणि त्याच्यानंतर मधी हे मधलं मी बघितलं नव्हतं व्हिडिओमध्ये, हे हिच्यातलं एक खांबा की असं आत्ताच बघितलं. आमच्या सोबत नाही ना बरंच खास माणूस आहे आमचा. आम्हाला त्याने कुरकुरे वगैरे घेतले तेव्हा, पण माझ्या पैशाचे बरं का मित्रांनो ते. तुम्ही माणसाला आम्ही ते प्रॉपर असण्याचा काही फायदा नाही इथे, कारण आम्ही इकडनं आवले बाहेरचे आम्ही कुठलं गाव आणि ना बाकी काही अंगे गावातली अशा आम्ही 7-8 जण आहे. तर आता आम्ही चालले वरती. बरंच भाऊ आपल्यासाठी 2 शब्द बोला. काय करू शकता तुम्हासाठी? काय नको करू, तू आलं तेच लय झालं आमच्यासाठी. धन्यवाद भाऊ, धन्यवाद. त्रिंगलवाडी किल्ला उत्तर दक्षिण दिशेने जाणाऱ्या टेकडीवर आहे. चढाई खूप सोपी आहे आणि गावातून किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचण्यासाठी कमीत कमी 1 ते 2 तासांमध्ये तुम्ही वरती पोहोचून जाल. तर मित्रांनो, हा पहिला टप्पा आपण पार केलाय नाही का. इथून आल्यानंतर इथून पूर्ण प्लेन भाग लागतो नाही का. अजून बघ किती लांब आहे. शंभू बोला 2 शब्द आपल्या भरत भाऊ साठी. जेव्हा मित्रांनो सच्चाई रियालिटी हे कुरकुरे कोणी घेतले. खालून आल्यानंतर इथून हा रस्ता आहे पूर्ण, इथून चढायचा नाही का. हा एवढा टप्पा थोडासा बाकी काही विषय नाही. मग कशी होतं तो पहिला टप्पा, हा दुसरा आणि तिथं वरती हा तिसरा. अजून काय माहिती वरती किती. या साईडून बघा, या साईडला हवा आहे ना ती, या साईडचे ढग पूर्ण पूर्ण चालले. कॅमेरा दिसत असेल का नाही हे बघा. पाऊस जोराचा सुरू झाला आता. तिथं थांबले बघा, ते अशी दगड आहे ह्याच्या खाली पाऊस नाही लागला. नमस्कार मित्रांनो, आपल्या सोबत मित्र पण आहे. आपला मित्र आहे, काय नाव शांताराम. सॉरी तुळशीराम. त्याच्या मानोबा मित्र त्याचं बघा पंख काढले तो वाटतं. मान पण काढले त्याच्यामुळे थोडं राहिला. अरे माझ्या नाही करत बघा मित्र येथून काढायचं रिझन काय का बरं म्हणजे असं सांग ना तू काय 2 शब्द बोल ना. लाजू राहिलाय तू सांग कारण त्याच्यात. अरे नाव सांग ना, मोखाडा काय सांग काय तरी. या डिरेक्ट डोळखांब माहिती दे थोडा. 1300 तुम्ही पाहू शकत आहे. हा भावना तेच काढले त्याचा या पुरा येड आहे मित्रांनो. तुझे काढेल काय म्हणतो काय काढेल या बा मित्रांनो. कसं खतरनाक दिसत. रात्रीच्या कोणी पाहिले ते म्हणशील आयला कोणी घाबरून पडते. तुला
मित्रांनी ते कचरा वगैरे काय तिथं टाकले पाहिजे परत एक विचार रे. अरे कचरा करायचं नाही असं कुठे फिरायला आलो. चलो तर मित्रांनो तिकडं आपण मगाशी बसलो होतो ना, तिथून चालत आल्यानंतर आहे ना, तिथून आपल्या पायऱ्या सुरू होतं तिकडून चढायचं. दिसून यायला तोडून नाही राहिला तर तुम्ही इथून असं दगडांच्या कोरीव पायऱ्या सुरू होती. इकडून आपल्याला चालत जायचंय मध्ये मध्ये हे बघा पायऱ्या कशा बघा पूर्ण दगडाला कोरून पायऱ्या बनविल्या. जय तर नाही पायऱ्या आणि इथून काय आहे बघा, इथून आपल्याला यायचंय. बाप एकच नंबर. बोल बजरंग. इथून बघू शकताय तुम्ही या दोन्ही साईडला डोंगराचे दगड आहे नाही का, आणि यांच्या मधून ह्या पायऱ्या आणि बजरंगबलीची मूर्ती नाही का. मी खालून पायऱ्यांनी आल्यानंतर तुम्हाला इथं समोरच बजरंगबलीचे दर्शन होतील. इथून दर्शन घेतल्यानंतर आपल्या इथून मध्ये जायचं. पूर्ण धुक्का आले नाही का या साईडून, पूर्ण फॉग झालेलं आहे. एवढा भारी वातावरण आहे इथे, तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत एवढा विषय. आता आहे ना मध्ये जाऊ नाही का, कसं वाटतंय सुनील तुला? मस्त आहे मित्रांनो, तुम्ही पण नक्की विजिट करा. मित्रांनो खूपच मस्त वातावरण झालं इकडं. मित्रांनो बघा इथून हा आपला दरवाजा आहे. इथून मध्ये आल्यानंतर आहे ना, इथं ज्या पायऱ्या आहेत त्या संपत आहे. आणि त्याच्यानंतर इथले नाचले बघा या साईडला साईडला फॉग आणि इथून डायरेक्ट मध्ये दरी. तर मित्रांनो खालून चढून आल्यानंतर आहे ना, इथं वरती जायला रस्ता बघा कसा आहे. रस्ता बघा कसा डायरेक्ट दगडीच्या मधून यायचा रस्ता आहे. जास्त वजन असेल तर जास्त असा जाड असेल ना, त्याला इथून घुसायला थोडासा प्रॉब्लेमच होतो. एकदम छोटासा रस्ता आहे, आपल्यासारखे नॉर्मल घुसू शकताय. पण मी जेव्हा आधी होतो ना, वेट लॉस करायच्या आधी, तेव्हा नसतो घुसलो. तर मित्रांनो हे जे आहे ना ते इथंच थांबताय. आणि आपला फक्त एक तो तिथं झेंडा दिसतोय ना, धुक्यामध्ये नसेल दिसत, फक्त तेवढा एक पॉईंट आपल्याला कव्हर करायचा आहे. तेवढा कव्हर केला ना बस, हे खाली थांबते. मी बघितलं आधी, मी पहिल्यांदा आलो. लास्ट पॉईंट होता जो की आपण कव्हर केलेला आहे. आणि आता पाऊस एकदम जोरचा चालू झालाय, म्हणून लवकरात लवकर आपण खाली जाऊ.
नाहीतर मग फॉग कारण आपल्याला आहे ना रस्ता विसरायचा चान्सेस जास्त असू शकतो, कारण की एवढा घाण फॉग झालेला काहीच दिसत नाही आणि आपलं पूर्णपणे कव्हर पण झालेलं आहे, ती एक चांगली गोष्ट आहे. तर इथं पण बनलेलं होतं, पण काही कालांतराने त्या पूर्ण दगडी पडून गेलेलं आहे आणि आता तर काही समजून पण येत नाही की इथं आधी काय असेल. त्याच्यामुळे ते सांगणं मुश्किल आहे की इथं आधी काय असू शकते, काही पण असू शकते, मंदिर किंवा काही पण. तर मित्रांनो माझ्याकडून मी जेवढं दाखवू शकलो तेवढं मी तुम्हाला दाखवलंच आहे, बाकी तुम्ही इथे येऊन बघू शकताय. तर चला हा ब्लॉग मी इथपर्यंतच ठेवतो. जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा. लवकरच भेटू आपण दुसऱ्या ब्लॉग मध्ये.